नमस्कार मित्रांनो, मी किरण कुळे तुमचा आजच्या या ब्लॉगमध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. तर आज मित्रांनो आपण कुठे जाणार आहोत माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना, मी सांगतो तुम्हाला. तर आज मित्रांनो आपण जाणार आहोत हौच्या धक्क्याला. तर तिथे जाऊन काय करायचं आहे, तर आज आपल्याला बघायचं आहे की कुठे मच्छी मिळते, किती भावात मिळते, कारण सगळ्यांनाच आवडते ना मच्छी खायला. तर भाऊच्या धक्क्याला खूप चांगल्या होलसेल भावामध्ये तिकडे आपल्याला मच्छी मिळते. तर ती जागा कुठे आहे, तिकडे कशा प्रकारे कुठून जाता येतं, तर ते आज आपल्याला बघायचं आहे. तर इकडे आपल्याला कोण घेऊन जाणार आहेत, तर आपल्याला आज घेऊन जाणार आहेत माझे साडू रवी मळेकर. ठीक आहे, तर बघूया, जाऊया त्यांच्याबरोबर आणि बघूया कुठे मिळते भाऊच्या धक्क्याला मच्छी आणि ते कितीमध्ये मिळते. ठीक आहे, म्हणजे तुम्हालाही जाऊन तिकडे घेता येईल. माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल त्याबद्दल कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, अगोदरच सांगतो. तर आता जायची तयारी चालू झालेली आहे. ही सकाळची चहा आमच्या मेवणीने बनवलेली आहे. ठीक आहे, तर ती पिऊन आम्ही आता थोड्या वेळात निघत आहे. ठीक आहे, ते आहेत आमचे साडू रवी मळेकर. तर आता आम्ही थोडा वेळ निघणार आहे. चहा तर पिऊन घेऊन दे. ठीक आहे, तर भेटूया आपण रस्त्यावर. ठीक आहे, तर मित्रांनो आपण निघालो आहोत घरातून भाऊच्या धक्क्याला जाण्यासाठी. मस्त मोठा बार सोडलेला आहे. मी आलो होतो इकडे वडाळ्याला मेवणीकडे. तर इथून आपण आता पुढच्या प्रवासाला जाणार आहोत भाऊच्या धक्क्यासाठी. तर भाऊच्या धक्क्याला कसं जायचं, कुठून जायचं ते आता थोडक्यात आपल्याला माझे साडू रवी मळेकर आपल्याला सांगतील. सांगा भाऊच्या धक्क्याला आपल्याला कुठून जाता येईल, कसं जाता येईल ते जरा आपल्या चाहत्यांना सांग. गणेश नगर टू वडाळावरून संडासोला उतरायचं. संडासवरून चालत 10 मिनिटांनी भाऊचा धक्का. संडास रोडला आपण इथून आता आम्ही वडाळ्यावरून निघालेलो आहोत. ठीक आहे, तर आता इथून आम्ही वॉकेबल आहे वडाळा स्टेशन. तर तुम्ही जिथे पण कुठे राहत असाल तिथून पहिलं तर स्टेशनला जा. ठीक आहे, मुंबईमध्ये आहे ह्या भाऊचा धक्का. कुठे? संडास रोड जवळ आहे ना. ठीक आहे, तर संडास रोड जवळ भाऊचा धक्का आहे आणि त्या संडास रोड स्टेशनवरून आपल्याला कसं जाता येईल ते आपल्याला रवी मळेकर साहेब आपल्याला दाखवणार आहेत. तर हा ब्लॉग सोडून कुठे जाऊ नका, स्किप करून बघू नका, पुढे फॉरवर्ड करून बघू नका, म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल. जर तुम्ही यापुढे या अगोदर कधी आलात नसाल तर तुम्हाला व्यवस्थित कळेल की कसं जायचं, कुठून जायचं, आणि त्या भाऊच्या धक्क्याला मच्छी कुठे घ्यायची. ठीक आहे, तर चला आम्ही निघालो आहे भाऊचा धक्का, मिशन भाऊचा धक्का. तर बघू शकता पुढे रस्त्यावर मस्त लाइटिंग लावलेली आहे. काहीतरी कार्यक्रम असला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का कुठला कार्यक्रम असेल? नाही ना, मी सांगतो ना तुम्हाला. तर मित्रांनो, हा ही जी लाइटिंग आपल्याला दिसते त्याला ती या उत्सवानिमित्त लावलेली आहे की 14 एप्रिल त्या दिवशी आंबेडकर जयंती असते. तर त्या आंबेडकर जयंतीनिमित्त ही एवढी सजावट केली गेलेली आहे. सकाळी सकाळी किती छान वाटतं. आम्ही सकाळी 4:15 वाजता घरातून निघालेलो आहे भाऊच्या धक्क्याला जाण्यासाठी. बघू शकता कशी किती मस्त होर्डिंग्स लागलेले आहेत आंबेडकर जयंतीच्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागलेले आपल्याला दिसून येत आहेत. आता वडाळ्याचा हा ब्रिज पकडून सरळ आपण स्टेशनच्या दिशेने जाणार आहोत. बघू शकता उंच ब्रिज, त्याच्यावरून आपण चालत आता जाऊन वडाळा स्टेशनसाठी जाऊ शकतो.
खूप वर्ष झाली हा ब्रिज बांधून. वडाळ्यामध्ये या ठिकाणी स्टेशनला जाण्यासाठी बरंच फिरून जावं लागत होतं. तर खूप वर्षापूर्वी बरकत अली डोंगराच्या बाजूला हा जो ब्रिज बांधलेला आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो इथून चालणाऱ्या प्रवाशांसाठी. इथून जर तुम्हाला गणेशनगरला जायचं असेल किंवा त्याच्या आजूबाजूला जे पण नगर आहेत तिथे गणेशनगरच्या आजूबाजूला कुठले कुठले नगर आहेत? शिवशंकर नगर, राजीव नगर. एक मिनिट. तर मित्रांनो इथे वडाळ्यामध्ये तिकडे माझे साडू राहतात तिकडे बरेच रहिवासी एरिया आहेत. तर त्या एरियाची माहिती थोडक्यात आपण घेऊया. तर रवी भाऊ तुमच्या इथे कुठले कुठले नगर आहेत? बरीच मोठी झोपडपट्टी आहे. गणेश नगर आहे, शिवशंकर नगर आहे, राजीव गांधी नगर आहे, पुढे शांतीनगर आहे, तुम्ही पुढे गेला तर विद्यानगर कॉलेज आहे मोठा, पुढे अंटापील लागलं वरती, बरकतली नाका आहे. तर अशा प्रकारे इथे वेगवेगळे नगर आहेत. त्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला झोपडपट्टी असल्याचे दिसून येते. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला थोडक्यात. ही झोपडपट्टी आहे हा एरिया. आता हळूहळू बिल्डिंगचे प्रकल्प इथे राबवले जात आहेत. मोठ्या मोठ्या उंच इमारती तुम्ही बघू शकता, एक समोर दुसरी. पण मिळालेल्या माहितीनुसार हा जो भाग आहे हा पूर्वी मेटागर या नावाने प्रचलित होता आणि आहे सुद्धा आता. तर इथे डेव्हलपमेंट करणं खूप सोपं जाणार आहे. जो पण डेव्हलपर या भागात शिरेल. पण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे काही सूत्रांच्या माध्यमातून तर इथे डेव्हलपमेंट करणं बिल्डरला जरी सोपं होणार आहे पण इथे बरेच हातखळगा आहेत जे दिसत नाही आहेत. तर त्यामुळे आम्हाला माहिती मिळाली आहे की इथे खूप वर्ष लागतील तर इथे डेव्हलपमेंट नवीन डेव्हलपमेंट होऊ शकते. ठीक आहे, पण बराच वेळ जाईल. त्यामध्ये काय हातखळगा आहेत ते आपल्याला माहिती नाही आहेत कारण एरिया बराच साफसुथरा आहे. ठीक आहे, पण झोपडपट्ट्यांनी पूर्ण हा एरिया भरलेला आहे. ठीक आहे, तर आता बघूया आपण वडाळ्याला कशा प्रकारे जाता येतं. हा समोरचा ब्रिज सरळ आपल्याला वडाळा स्टेशनकडे घेऊन जाणार आहे. ठीक आहे, भैया बघा गेलो हा भैया कोणतं आहे ना हा पाटील 5,500 पाटी बोलतात ते कोबरा मशीन त्या पाहिजे कुठे मशीन बसतो कुठे बनायची लागेल का बांगूर मच्छी वगैरे भांगूर मच्छी का बोललो तो खाली गाडी असं मच्छी तो हे बघा आणून विकतो संडेला वगैरे घरी मच्छी मला संडे सुट्टी मला सगळं असेल मित्रांनो आपल्याला तिथे कुठली कुठली मच्छी मिळणार आहे ते जरा आपल्याला रवी भाऊ सांगतील. तर रवी भाऊ आपल्याला इकडे आता आपण तिकडे भाऊच्या धक्क्याला जाणार आहे. तिकडे आपल्याला कोणती मच्छी बघायला मिळेल ते जरा थोडक्यात प्रेक्षकांना आपल्या सांगा. सगळ्या प्रकारची मच्छी मिळेल जी पाहिजे सर्व मच्छी मिळते. इकडे आपल्याला सर्व प्रकारची मच्छी मिळते जी पाहिजे ती सर्व मच्छी मिळते स्वस्त आणि मस्त. उदाहरणार्थ पापलेट, कोलंबी, बोंबील, सुरमई, मुसी, टोल, अंधेरीची मच्छी सगळी सगळी मच्छी स्वस्त मिळते. पण ही मच्छी आपल्याला म्हणजे होलसेलमध्येच मिळते की रिटेलमध्ये भावात? होलसेलमध्ये सर्व मिळते. रिटेलमध्ये असं मिळत नाही. मध्ये किलो तेरा थोडी महागात पडते. होलसेलमध्ये एकदम घेतली पडते स्वस्त पडते. ओके, सेक्टरमध्ये मिळते थोडी महागात मिळते. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर एक दोघं संघात असेल ना तर मी घ्यायला परवडते. हा 4-5 जण असे असतील मिळून तर उचलायला बरं पडतं ते. तुम्हाला जे इन्व्हेस्टेड रक्कम लागणार आहे 4-5 जणांमध्ये तुम्ही फाटी घेतलं कमी पडते मग तर ते तुम्हाला कमी पैशामध्ये कमी रुपयांमध्ये ते पडू शकतं. तर मस्तपैकी मच्छीचा आस्वाद तुम्ही आपल्या फॅमिली सकट घेऊ शकता. ठीक आहे, तर ही मच्छी तिथे साफ करून आपल्याला मिळते. एक्स्ट्रा पैसे 50 रुपये द्यावे लागतात साफ करणाऱ्याला.
पण मस्तपैकी तिथे साफ करून आपण आपल्या घरी आणून फ्रीजरवर ठेवावं लागते ना. हा, तर घरी आणून तुमच्या घरी फ्रीजर असणं गरजेचं आहे. फ्रीज मध्ये जे भाग असतो बर्फ तयार होण्याचा, तर त्या बर्फ होण्याचा मोड जो ऍक्टिव्ह करून ठेवावा लागतो आणि त्याच्यामध्ये ही साफ करून ठेवलेली जी मच्छी आहे ती आपल्याला एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये चांगला डब्बा बघून त्याच्यामध्ये आपल्याला ही मच्छी भरून ठेवायची आहे. तर असे डबे तयार ठेवा. हरभरला तर म्हणजे वडाळ्याला येतो तीच नाही, वडाळ्याला येतो ना तिला आहे. हा, तर मित्रांनो असे डबे पहिलेच बघून ठेवा घरी. त्याच्यामध्ये तुम्हाला मच्छी स्टोअर करून ठेवता येईल आणि जेव्हा तुम्हाला वार असेल मच्छी खाण्याचा त्या दिवशी आपण ती पाहिजे ती आवडती मच्छी काढून तळून भाजून तेलातून किंवा सार बनवून खाऊ शकतो. जशी तुमची चव असेल त्याप्रमाणे तुम्ही मच्छी बनवून खाऊ शकता. ठीक आहे, तर आपण आता पोहोचलेलो आहोत बहुतेक. वडाळा स्टेशन जवळ पुढे आपल्याला हा ब्रिज दिसत आहे. वडाळा स्टेशनचा शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. वडाळा स्टेशन जवळ पोहोचण्याच्या बऱ्याच वर्षापासून हा ब्रिज असाच आहे. म्हणजे ह्या जागी पूर्वी जुना ब्रिज होता, पण काही वर्षापूर्वी तो तोडून इथे हा नवीन मजबूत ब्रिज प्रवाशांसाठी बनवण्यात आला आहे. खूप चांगल्या प्रकारे हा ठेवला गेलेला आहे. ब्रिजच्या दोन्ही बाजूने पत्रे लावलेले आपल्याला दिसून येतात, जेणेकरून कोणी मूल बाहेर पडू नये. ठीक आहे, इथे आपण लवकर आलो त्या कारणाने आपल्याला कोणी दिसत नाही, पण या संपूर्ण ब्रिजवर आपल्याला जे विक्रेते असतात, फळ विक्रेते किंवा ज्या आपल्याला छोट्या मोठ्या वस्तू लागतात त्या म्हणजे कपडे वगैरे, स्टेशनरीचं सामान वगैरे, मोबाईलचे काही ॲक्सेसरीज, अशा सगळ्या वस्तू आपल्याला ह्या ब्रिजवर मिळू शकतात. पण ते 10 वाजल्याच्या नंतर. ठीक आहे, आज रविवार असल्या कारणाने कोणी लवकर उठणार नाही, पण आपल्याला जायचं आहे भाऊच्या धक्क्याला. त्या कारणाने आपण लवकर निघालेलो आहोत. तर मित्रांनो असंच बघत राहा आपला ब्लॉग. ठीक आहे, आम्ही चाललोय तुम्हाला घेऊन भाऊच्या धक्क्याला. ठीक आहे, तर हा धक्का आपल्याला कशा प्रकारे लागतोय ते आपण बघूया. वडाळा स्टेशनला आपण पोहोचलेलो आहे. बघू शकता खाली रेल्वे रूल आहेत. सकाळी सकाळी पण तर हे आहे तिकीट घर. इथून आपल्याला बघायचं आता कुठल्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन लागलेल्या आहेत. तर आपण आहोत वडाळ्याला. वडाळ्यावरून आता 5 वाजताची शिवाजी टर्मिनलला जाणारी ट्रेन पकडून आपण सँडास रोडला जाणार आहोत. प्लॅटफॉर्मला उतरत आहोत आपण. बघू शकता 1 नंबर प्लॅटफॉर्मवर पब्लिक आलेली आहे. ते जाणार आहे कुर्ला साईडला. पनवेल ट्रेन 1 नंबर वरून सुटते, पण आपण पनवेल स्टेशनला त्या साईडला जायचं नाहीये. आपल्याला जायचं आहे मित्रांनो सँडास रोडला. तर त्यासाठी आपण सीएसटी साईडला सीएसटी साईडची ट्रेन पकडून आपण
आपण हार्बर लाईन वरून सँडस रोडला जाणार आहोत. ठीक आहे. तर सँडस रोडला गेल्यावर आपल्याला आपल्या साडूची बहीण जी आहे ते भेटणार आहेत. तर तेही आमच्याबरोबर येणार आहेत. तर मित्रांनो, आता मिळालेल्या माहितीनुसार आपली चूक होत होती. आपण सँडस रोडला न उतरता डाकयार्ड रोडला उतरून मग पुढे भाऊच्या धक्क्याला जाणार आहोत. ही नोंद ठेवावी. उधर भी साथ बैठा था लेकिन पैसा ज़्यादा लेगा ना, लंबा भी पड़ेगा। अब बस से जाएंगे वहाँ पे क्या किधर पूजा है सब बताइए। गाड़ी के अंदर जाते बस भाव को लेकर जाता है। आपके भाव को लेकर किधर जाते भाव? अच्छा मार्केट बड़ा मार्केट। तो यहाँ पे भाऊ के धक्के में आप वहाँ पे नहीं जाते हो ज़्यादा? हाँ। तो वहाँ पे कोई गाड़ी लेके आता है कि आपका कोई साथीदार वहाँ पे मच्छी लेके आते हैं? नहीं वो आता है ना, मतलब मार्केट है ना वो भी। हाँ हाँ। हम काम कर तो वहाँ पे भी मच्छी जो आती रहेगी वो भाव के धक्के से ही आती रहेगी। बहुत जगह से आता है। हाँ। हॅलो पुण्याला उतरा हरभरे बघा डाकेरोडला तिथे दोघं नाही. तर आपण बघू डाकेरोड, शकतो डाकेरोड. मित्रांनो, सकाळी सकाळी हा आपले- संडास रोडच्या पहिला जे मच्छीवाले मित्र आहेत हरभऱ्याला पुण्याला ते सगळे निघाले आहेत सकाळच्या ट्रेनने. भाऊचा धक्का तसेच तुम्हाला मनीष मार्केटला सुद्धा जाऊन होलसेलमध्ये मच्छी मिळू शकते. ठीक आहे, पण होलसेलमध्ये. ठीक आहे, रिटेल भावामध्ये आपल्याला तिकडे मच्छी मिळणार नाही. मिळाली तरी ती जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतील. ज्याप्रमाणे आपण घरी दारामध्ये मच्छी घेतो त्या भावात आपल्याला इथे मच्छी त्यापेक्षा थोडंसं कमी भावामध्ये तर मच्छी तिथे मिळेल आपल्याला. ठीक आहे, पण एवढ्या लांब येऊन कोण घेणार? आपण आलोय तर जास्त मच्छीत घेऊन जाऊ ना. ठीक आहे, जेणेकरून आपला हप्ता एकदम मस्त जाईल, चविष्ट आहे की नाही. तर बघू शकता हे किती मच्छी वाले मित्र स्टेशनला आलेले आहेत. ट्रेनही आलेली आहे आपली. आता याच ट्रेनने आपण ट्रेन पकडून डाकयार्ड रोडला पुढे जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण डाकयार्ड रोडला जाण्यासाठी ट्रेन पकडलेलं ट्रेन पकडलेली आहे. ठीक आहे, तिथे उतरून आपल्याला पुढे भाऊच्या धक्क्याला जाता येणार आहे. तर असेच बघत राहा. ठीक आहे, पुढे स्टेशनला उतरला परत पुढची अपडेट मी तुम्हाला देत राहील. तर मित्रांनो, आपलं स्टेशन सँडस डाकयार्ड रोड स्टेशन आलेलं आहे. आपण उतरलो आहोत. बघू शकता डाकयार्ड रोड स्टेशन. झूम करून दाखवतो तुम्हाला. तर या स्टेशनला उतरून आता आपल्याला पुढे भाऊच्या धक्क्याला जायचं आहे. ठीक आहे, आपली मच्छी घ्यायला. तर असेच बघत राहा. आता ही ट्रेन इथून पुढे PSTकडे निघून जाईल. ठीक आहे, आपल्याला इथे डाकयार्ड रोडला उतरून अजून जे काही टॅक्सी मिळेल तो उतरून आपल्याला पुढे भाऊच्या धक्क्याला जायचंय. तिथंच बसते ना अगोदर तरुण येईपर्यंत ते शोधत बसते.
पुढे आपण बघू शकता आपले मच्छीमार मित्र युपी वाले कसे निघालेले आहेत फाटे घेऊन. आपल्या इथे गल्लीमध्ये जे पण कोणी मच्छीमार मित्र येत असतील ते इथेच डॉकयार्ड रोडला किंवा मनीष मार्केटला जाऊन मच्छी आणत असतात. हे आपले रवी भाऊ टोपी घालून पिशवी हातात मिरवत आहेत. लाल टी शर्ट मध्ये जे आहेत ते म्हणजे साडू रवी मळेकर. ठीक आहे, तेच आपल्याला घेऊन चाललेले आहेत. ठीक आहे, तर पुढे त्यांच्या माध्यमातूनच आपण पुढे भाऊच्या धक्क्याला कसे जाणार आहोत त्याविषयी माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो बघू शकता इथे मस्त टे स्टेशन पसरलेलं आहे. डॉकयार्ड रोडला ट्रेन आलेली आहे पुढे CSTच्या दिशेने जाण्यासाठी. आपण आता इथे बसलेलो आहोत. आपले काही रिलेटिव्ह येणार आहेत जे आपल्याबरोबर मच्छीचा वाटा शेअर करणार आहेत. ते घाटकोपरवरून येत आहेत. ते घाटकोपरवरून येताना तर तुम्ही येणार असाल घाटकोपर साईडून किंवा ठाणा साईडून मच्छी घेण्यासाठी इकडे, तर तुम्हाला कुर्ला स्टेशनला येऊन चेंज करावं लागेल. हार्बर लाईन सेंट्रल लाईन पकडून इकडे हार्बर लाईनला यावं लागेल आणि त्याच्यानंतर इथे डॉक्टर रोडला उतरून साईडला होतो पुढे पण भाऊच्या धक्क्याला जाऊ शकतो. बघू शकता किती आपले मच्छीमार मित्र इथे मच्छी घेण्यासाठी येतात आणि इकडे होलसेलमध्ये मच्छी मिळते मित्रांनो. तर ती विकून मोठा नफा कमवता येतो यांना. खूप पारंपरिक बिझनेस आहे हा. तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल तर इथे डॉकयार्ड रोडला किंवा सँडस रोडला उतरून तुम्ही मच्छी घेऊन तुम्ही जिथे पण कुठे राहत असाल त्या मुंबईच्या भागामध्ये जाऊन मच्छी रिटेल भावामध्ये विकू शकता. इकडे होलसेलमध्ये घेऊन रवी भाऊ आपल्याला तेच बोलत आहेत की हे सगळे जे चाललेले आहेत ते आपले कोळी मित्र आहेत किंवा मच्छीमार मित्र आहेत. ते सगळे मच्छी घेण्यासाठी चालत आता तिथून किंवा गाडी पकडून पुढे जातील आणि त्यांचा हा व्यवसायच आहे. आपण तर कधी काळी आलेलो आहोत तिकडे. हा समुद्र बसता दिसतोय स्टेशन पासून या ब्रिजने बाहेर पडून दिसत आहे आपल्याला जे मच्छीमार मित्र. तर इकडून बाहेर पडून खाली ह्या रोडला येऊन सरळ इकडे लेफ्टला भाऊच्या धक्क्यासाठी आपण जाऊ शकता. ठीक आहे, तिथून खाली तुम्हाला टॅक्स्या दिसत आहेत. त्या टॅक्स्या पकडून जाऊ शकता भाऊच्या धक्क्याला किंवा चालतही जाऊ शकता. हा तुमचा डिसिजन असेल की तुम्हाला कशा प्रकारे जायचं आहे. ठीक आहे, लवकर पोहोचायचं असेल पटकन तर टॅक्सी पकडून जाऊ शकता. कारण इकडे रिक्षाचं साधन मिळत नाही. मुंबई भाग असल्यामुळे इकडे रिक्षा चालत नाही. तिकडे फक्त आपल्या काळ्या पिवळ्या टॅक्स्या प्रवासासाठी आपल्याला मिळू शकतात. ही नोंद ठेवा. ठीक आहे, नाही तर तुम्ही इकडे येऊन रिक्षा शोधत राहाल तर त्या तुम्हाला भेटणार नाही. किंवा आपलं पर्सनल वाहन जर असेल तर तुम्ही इकडे लवकरात लवकर पोहोचू शकता. तर आपण मित्रांनो ज्यांची वाट बघत होतो ते आपले रिलेटिव्ह आलेले आहेत मच्छी घेण्यासाठी. सगळे बरे आहे. आम्ही 5 वाजल्यापासून इथे बसलो आहोत. 5 वाजल्यापासून मग वाटलं पाहिजे ना तुमच्या जोडीचा. तर स्टेशनच्या बाहेर येऊन आपण हा ब्रिज पकडून खाली उतरायचं आहे रोडवर. त्यांच्या स्टेशनला पुढच्या बाजूने बाजूच्या साईडला लेफ्ट साईडला उतरायचं ब्रिज आहे. त्यानंतर खाली राईट साईडून खाली उतरून आपल्याला खाली बघू शकता
टॅक्सीचा स्टँड आहे, तिथून आपल्याला पुढे भाऊचा धक्क्याला जाण्यासाठी टॅक्सी मिळू शकते. पाच. चला. एकाने द्या, नंतर मग हे करा, शेअर करा. तर मित्रांनो बघू शकता आपण पोचलेलो आहे भाऊच्या धक्क्याला. ठीक आहे, अशी टॅक्सी पकडून तुम्ही स्टेशन वरून सरळ भाऊच्या धक्क्याला पोहोचू शकता. तर इथून आपल्याला चालत हा आला आहे भाऊच्या धक्क्याचा मार्केट. मावरा बाग मावरा. बाहेर तोंड मला की नाही मला तोंड दाखवून बाला काय असं चालत चालत खाडीत जायचंय. खाली समुद्रात जायचंय. खूप प्रभात येतोय. पैसा पाहतो. हे पिशवी आणलाव ना, पिशवी आणलाव ना. तेवढी पण गिरवी. ग्वांटा ग्वांटा छोटे घेत खाली तर आपण आता पोचलेलो आहोत. हो हो. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण पोचलेलो आहे भाऊच्या धक्क्याला. मस्तपैकी समुद्र बघू शकता आपण. घाण कसले घाण झाला. पुढे अटल से तू तो भाई हमारे कैमरे को नहीं दिखते रे बाबा. बस तिथून बस पण येते.
5 रुपये. मस्त बंदर भाऊच्या धक्क्याचं पसरलेलं आहे. आता जास्त उजेड नाहीये तरी आपण बघू शकता झूम केलेला आहे. भाऊचा धक्का इकडे आहे आणि बहिणीचा धक्का कुठे आहे ते काही आपल्याला रवी भाऊने दाखवलेला नाही. तरी आपण पुढच्या एपिसोड मध्ये नक्की बघू बहिणीचा धक्का कुठे येतोय ते. तर आता मच्छी घेण्यासाठी आपण भाऊच्या धक्क्याला पोचलेलो आहोत. मला वास येतात तर याचं नाही मार्केटला. तिकडे बायकल देखील तिकडे तर बघू शकता मोठ्या मोठ्या बोटी आपल्याला दिसू शकतात. अंधार आहे थोडासा. मला दाखवतो स्पष्ट. बोटी पसरलेल्या आहेत त्या मच्छी. हे आपले चाललेले आहेत सगळे रिलेटिव्ह जे आम्ही आलेले आहोत मच्छी घ्यायला. ती आमची गँग व्हिडिओ काढतायत. बघू शकता आपण मस्त मजा करत रस्त्याने आनंद घेत चालत आहेत. ओके, बघू शकता बंदर भाऊचा धक्का किती मोठा आहे, किती मस्त आहे सकाळचा हा नजारा. सूर्य आता उगवणार आहे, सूर्योदय होणार आहे. सूर्योदयाच्या अगोदरचा हा नजारा मस्त बघण्यालायक असतो मित्रांनो. बघू शकता हे समोर आपण बघू शकता भाऊचा धक्का इथे ते मार्केट भरतं. बघा किती मस्त आहे, किती प्रशस्त मार्केट आहे. तिथे जाऊन आपल्याला सगळा मोलभाव करायचा आहे, मच्छी घ्यायची आहे. तर चला मित्रांनो जाऊन बघूया आपल्याला कशा प्रकारे मच्छी मिळते, किती स्वस्त मिळते ते. ठीक आहे, तर चला माझ्या. बघा किती गर्दी आहे इथे. ठीक आहे, लाईट बत्तीची सोय केलेली आहे. आपण आता पोचलेलो आहे मित्रांनो भाऊच्या धक्क्याच्या ह्या व्यापक मच्छी मार्केटला. बघू शकता कुर्ल्या खेकडे बघा कसे बघायला भेटतात. जसा कचरा टाकलेला असतो ना तसे खेकडे रस्त्यावर पसरवलेले आहेत, वाटे ठेवलेले आहेत. ते वाट्यांचा मोलभाव करून आपल्याला हे घ्यायचं असतं. हे बघू शकता मित्रांनो मच्छा, ते मस्त मस्त खेकडे. हा बघू शकता मस्त एकदम आता सागरी बेट. भाऊचा धक्का किती व्यापक आहे. जीवनामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे भाऊच्या धक्क्याला. किती मस्त देखणीय नजारा आहे मित्रांनो. बघू शकता सूर्यास्त अगोदरचा. आणि इथेच आपल्याला सगळा मोलभाव करून बेटा आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. त्या एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये आपल्याला बघा कसे पाट्या ठेवलेल्या आहेत. मला घ्यायचं कोण ही वागळा मच्छी. वागळा ना, बघा किती मोठी असते ही वागळा मच्छी. किती मोठा आहे बघा. पोळे बांधव करत आहेत. त्या सागरातून जो हा सागरी मेवा मिळतो तो या बेटापर्यंत पोहोचवण्याचं काम या बोटी मार्फत मच्छी मारांच्या मार्फत होत असतं आणि आपल्याला याचा आस्वाद मिळत असतो. बघू शकतो किती प्रशस्त बोटी आहेत त्या. जास्त कडेवर जाण्याचा प्रयत्न करू नका, पडू शकतो पाय घसरून. आपली गँग निघालेली आहे खरेदी करायला. बघू शकता कशी
आपले बोंबील आवडते बोंबील तिथे काय वाटत होतं नाही बघितलं इथे वाटत घेतो हॅलो बाला अठराशे 1600 1100 रुपये पाटी चलो भाई एक साइड से तिकडे बघा 300 आहे ना हे बी 300 किती 300 हे 200 हे काय दसला यार आम्हाला हे 300 मनोरा वाटा 300 हे पापलेट आहेत नाही कुपा छोटे कुपा घेतील हे आहेत कोलंबीचे वाटे मस्त प्रशस्त कोलंबी आपल्याला बघायला मिळत आहे साईजमध्ये एवढी मोठी साईज तेवढी थोडा जास्त भाव कोलंबीचा बघायला मिळतो हे मला कुठली मच्छी नाही कुपा मोठा कुपा मोठी आहे कोलंबी मोठी कोलंबी मोठी साईज बघा म्हणजे फिरून आम्ही संपूर्ण मार्केटचा भाव काढत आहोत त्याच्यानंतर विचार करणार आहोत कोणते मच्छी घ्यायचे परत चांगल्या व्यवस्थित प्रकारे मच्छी खाते अशा प्रकारे आपल्याला मच्छी घ्यायची नाही तर घेऊन जायचं खायची नाही शिवाय थोडी मोठी मोठी आहे अरे आपण मागे मागच्या साईडला त्यांच्या गेला कोलंबी आपण त्याला फ्रॉन्स म्हणतो फ्रॉन्स हा वाटा 4000 ला आहे बघू शकता
हा इकडं चला 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 पुढं बघा बंदरावर कसं मच्छी बोटींवर अशा प्रकारे समुद्रात जाऊन मच्छी काढली मित्रांनो हा आहे आपल्या भाऊच्या धक्क्याचा सुपर मार्केट खूप मंदिरी खेकडा हा एक पा
टोपली ₹1000 ते कसं कांदा मोठ्या ₹1000 कमी नाही का? 1100 रुपये टोपली आहे, ₹1000 टोपली आहे, ₹500 पण ₹1000 आहे. या 1500 1500 ला पडत आहे. टोपली वरून आहे, बघू शकता. फ्रान्स 1300 रुपयाला पडलेली आहे, बघू शकता. मस्त आहे हे. बरोबर होते ना, बरोबर लावले ना, एवढे कमी दिला ना. नहीं बस कम पैसा में इससे कम दिया है. दिया अरे इसका कम दिया मुझे. पैसा दे वो पहले लगा दो पैसे वो लगाओ तो सही बराबर से. इसका कहीं नहीं भरा है, मेरा नहीं भरा है. नहीं 4.5 आपको 50 त्यातली पण मिक्स करायला लावून चालत दे ना. तर अशा प्रकारे आपला आजचा खरेदीचा हा ब्लॉग संपत आहे. मच्छी खरेदी करून आम्ही आता घराकडे निघालेलो आहे. बघू शकता खूप मस्त झाला हा प्रवास. परत पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच.